जय जय रघुवीर समर्थ। दशक 15वा आत्मदशक, समास 9वा, पिंडोत्पत्ती निरूपण। श्रीराम समर्थ। मागील समासामध्ये आपण सूक्ष्मजीव पाहिला की त्या सूक्ष्मजीवाची, हा सूक्ष्मजीव कोण आहे? जो जन्माला घालतोय तो आत्मा, आणि त्या जन्माला घालणाऱ्या, पालन पोषण करणाऱ्या परमात्म्याची ओळख घेणं, म्हणजेच त्या सूक्ष्म जीवाची ओळख घेणं फार महत्वाचं आहे। आणि आपण जन्माला आलोय, तर जन्माला आल्याच्या नंतर आपण जी मोहमाया जमा करतोय, ज्या मायाजाळामध्ये अडकतोय, ज्या संसारामध्ये अडकतोय, ते काहीच नाही म्हणून समर्थांनी शेवट मागील समासामध्ये म्हटलं की उगेची कासया तांडावे, मोहा अहंतेची पुडावे, विवेक देवास धुंडावे। हे उत्तम जे उत्तम कार्य आपण करायला पाहिजे। बाकीच्या गोष्टी आपण धांडवत बसता कामा नये, किंवा आपण विनाकारण भांडत बसता कामा नये। तर जे काही परमार्थिक आहे, जे काही आध्यात्मिक आहे, जे या भवसागरातून तरुण जाण्यासाठी दिलेलं आहे, जे साधन आहे, ते आपण शोधलं पाहिजे। त्या परमात्म्याच्या, त्या अंतरात्म्याच्या, त्या भगवंताच्या भक्तीसाठी, त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्याच्या भक्तीमध्ये लीन झालो पाहिजे। आणि या समासामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे की आता हा देह आपल्याला दिलेला आहे, तर तो कसा निर्माण होतो? म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या प्राण्यांची शरीर ही मुळात बघायला गेलं तर जल तत्वापासून बनलेली आहे, बरोबर ना? आता आपलं मनुष्याचं पहा, जलापासून बनलेल्या वनस्पती जलापासूनच तयार होते, बरोबर ना? आपण मनुष्य प्राण्याचं पकडू किंवा प्राण्यांचं पकडू, शरीर हे जलापासूनच बनलेलं असतं। आता पृथ्वीवर सुद्धा जर बघायला गेलं तर सर्वात जास्त भाग कुठला असतो? जवळपास 9 एवढा भाग हा पाण्याचाच आहे। आणि आपल्या शरीरामध्ये पण जरी बघायला गेलं तर पाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे ना, म्हणजे द्रव पदार्थ, पाण्याचं प्रमाण म्हणजे द्रव पदार्थ, बरोबर की नाही? पृथ्वीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे महासागर आहेत, त्यांचा वेढा आहे, बरोबर ना? म्हणजे आता ह्या सागरापेक्षा सुद्धा, या जलापेक्षा सुद्धा, म्हणजे ते जल हे एक तत्व झालं, यापेक्षा सुद्धा मोठा थोर अग्नी आहे। अग्नीपेक्षा थोर बघायला गेलं तर वायू आहे। वायूपेक्षा पण, वायू कोणामध्ये आहे? त्या आकाशामध्ये सामावलेला आहे वायू, म्हणजे आकाश श्रेष्ठ। परंतु या सर्व पंचमहाभूत आपण जे पाहिले, यांचा सगळ्यात मूळ कोण असेल, तर तो म्हणजे परमात्मा, अंतरात्मा। आणि हाच सर्वश्रेष्ठ आहे, याची आपण जाणीव घेतली पाहिजे, जे आपण मागील समासामध्ये पाहिलं होतं, बरोबर ना? म्हणजे तो आधी आपण लक्षात घेतला पाहिजे, तर आपल्याला जीव कळणार आहे, पिंड कसा तयार झाला, मनुष्य देहाची निर्मिती, या शरीराची निर्मिती कशी झाली, हे लक्षात येईल। आता वेगवेगळ्या प्रकार, विसंगत गोष्टी आपण सृष्टीमध्ये भरलेल्या सगळ्या पाहतो, म्हणजे त्यांचा आपण सगळ्यांचं जे जे आपल्या दृष्टीला दिसतं, आपण त्याचा स्वीकार सुद्धा करतो। परंतु त्या जेवढ्या आपल्या हितासाठी आहेत, भगवत प्राप्तीकरिता आहेत, जगतभरासाठी आहेत, त्यांचा स्वीकार करून भगवंताची स्तुती, स्तवन, उपासना, सत्कर्म हे आपल्याला वाढवायचे, आणि ते वाढवत त्या अंतरात्मापर्यंत पोहोचायचं आहे हे आपण मागील समासामध्ये पाहिलं। तेच समर्थांनी या समासामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की देह कसा निर्माण होतो। मग हा देह निर्माण होत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, मग त्यांचा जो मूळ आहे, त्या मुळापर्यंत आपण पोहोचला पाहिजे, म्हणून हा समास दिलेला आहे। श्रीराम समर्थ। चौखाणीचे प्राणी असतील, अवघे उदकेची वाढती, ऐसे होते आणि जाती असंख्या। बघा, आता चौखाणीचे प्राणी असतील, 4 खाणी सांगितलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे 40 सर्व खाणी कोणत्या कोणत्या आहेत, अंड, द्विज, बरोबर की नाही? या प्रत्येकामध्ये जन्माला येणारा सर्व प्राणी हा, प्रत्येक प्राणी हा पाण्यापासूनच जन्मलेला आहे, त्याची उत्पत्ती पाण्यापासूनच झालेली आहे। इतर प्राण्यांपेक्षा फक्त मनुष्य देहाचं जरी आपण पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येतं
की मनुष्य देहाची निर्मिती ही कशी झाली? पाण्यापासूनच झाली ना. कशी? पाण्यापासून कशी झाली ती पुढच्या ओव्यांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या पाण्यापासून कसं 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 तयार झालेलं आहे. म्हणून सुरुवातीलाच सांगितलंय, चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती. जेवढे पण चारी खाणीमध्ये प्राणींची उत्पत्ती झालेली आहे, ही प्रत्येक उत्पत्ती उदकापासून झालेली आहे. उदक म्हणजे पाण्यापासून झालेली आहे. ऐसे होती आणि जाती असंख्य, तसे कित्येक तरी आले गेले असंख्यात, ज्याचे अजूनपर्यंत मोजमाप झाले नाही. जन्म घेतात मृत्यू पावतात, जन्म घेतात मृत्यू पावतात. तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सकट वळले, त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप. हा, आता शरीर कशापासून बनलंय आपण आता पाहतो. जन्माला आल्याच्या नंतर आपण, आता जन्माला येण्याच्या आधी आपल्याला काही कळलं नाही कसा तयार झाला किंवा का. आता त्या मातेच्या उदरामध्ये जेव्हा तो गर्भ तयार होतो, आपल्याला माहिती होतं का काही होतं? काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी पाहिलं काही नव्हतं. अचानक काही दिवसानंतर काही घटना घडली. त्या घटनेच्या नंतर त्या माध्यमातून ज्या काही भगवंताने लीला घडवली, त्याच्यानंतर जी काही प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर काही दिवसानंतर आपण जर पाहायला गेलं तर शरीर बाहेर येतं, बरोबर की नाही? ती शरीर बाहेर आल्याच्या नंतर आपण सांगतो की शरीर कसलं बनलंय, बरोबर ना? केस दिसतात, कातडी दिसते, बाकी सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होतात. म्हणजेच काय? तर हे तत्वांचं शरीर आहे. कोणती तत्व आहेत? पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत आणि इतर तत्व आहेत. ह्या सगळ्यांचं मिळून तो शरीर बनलेला आहे. त्या तत्वांचे शरीर झाले, अंतरात्म्या सगट वळते. आता नुसतं तत्वांचंच बनलं का? नुसतं तत्वांचं आलं आणि त्याच्यामध्ये अंतरात्माच नाही, आत्माच नाहीये, त्याला कोण ऍक्सेप्ट करेल का? घेतं का कोणी? काय म्हणतं, ते अर्भकच आहे ना, मृत आहे ते, मृत अर्भक म्हणून त्याला घोषित केलं जातं. आत्माच नाहीये त्याच्यामध्ये ना. म्हणून ते तत्वांचे शरीर बाहेर आले, परंतु अंतरात्म्या सकट वळले, त्यांचे मूळ जो शोधले. आता हे सगळं आपण बाहेर आलेलं पाहिलं हो. त्या मातेच्या उदरातून आलेलं ते शरीर आपण बाहेर पाहिलं, पण मूळ बघितलं का आपण? हे कसं तयार झालं? जसं मगाशी म्हटलं, काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी हे नव्हतं त्या मातेच्या उदरामध्ये, मग ते तयार झालं. ते कसं तयार झालं? त्याचा मूळ शोधला पाहिजे. तो मूळ जर शोधायला गेला तर तो उदक रूप, म्हणजे त्याचं मूळ जर बघायला गेलं तर असं समजतं फक्त आणि फक्त कशापासून झालंय? त्या पाण्यापासून झालेलं, उदकापासून झालंय. शरदकाळीची शरीरे पिळ पिळ झिरपती निरे, उभय रेते एकत्रे मिसळती रक्ती. बघा, आता समर्थाने एक त्याच्यासाठी उदाहरण सांगितलंय. शरदकाळीची शरीरे. शरदकाळीची म्हणजे काय? शरद ऋतूमध्ये आपण जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या वनस्पती तयार होतात, बरोबर की नाही? शरद ऋतू म्हणजे कधी? पाऊस पडायला सुरुवात होते तेव्हा शरद ऋतू येतोय, बरोबर? तेव्हाच येतो ना. शरदकाळीची शरीरे, हा इथे स्पष्ट सांगितलंय. म्हणजेच पावसाळ्याचा जेव्हा वेळ चालू होते, काळ चालू होतो, तो शरद काळाचा ऋतू ज्या वेळेत चालू होतोय त्यावेळेत ती शरीर येतात. शरीर म्हणजे आता वनस्पतींसाठी सांगितलेलं आहे. पिळ पिळ झिरपती निरे, जर का ती आपण झाडं जर का अशी घेतली, उपटली, बघा ती पाण्यामध्ये येतात, लवाले वगैरे जे येतात ते जर का घेऊन बघा आपण, आणि ती जर का अशी पिळली ना, पिळ पिळ झिरपती निरे, जर का आपण त्यांना असं पिळलं तर त्याच्यातून काय निघतं? नीर. नीर म्हणजे पाणी. पाणी झिरपतं ना, झिरपतं म्हणजे निघतंय, पाणीच निघतं ना. हा, म्हणजेच ती झाडं सुद्धा कशापासून तयार झाली? शरद ऋतूच्या काळामध्ये तयार झाली. म्हणजे पाणी आलं, त्या पाण्यापासूनच तयार झाली ना. जर पाणी आलं नसतं तर ती तयार झाली असते का? नाही झाली ना. हा, शिकवलंच नाही तर आपल्याला कळलं नसतं. तसं ही उत्पत्ती ही पाण्यापासून होते. उभय रेते एकत्र मिसळते रक्ती. उभय रेते म्हणजे काय सांगितलं की प्राण्यांच्या बाबतीमध्ये, आता हे वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण बघितलं, पाणी आलं, झाडं तयार झाली. पिळून बघितलं, रस निघतो, बरोबर ना, ते पाणी निघतं. तसं समर्थाने ते स्पष्ट सांगितले, उभय रेते एकत्रे. उभय म्हणजे काय? उभय म्हणजे नर मादी, महिला पुरुष, बरोबर ना, स्त्री पुरुष हे दोघांचे, म्हणजे नराचे वीर्य आणि मादीचे रज ज्या वयामध्ये एकत्र येतात, हे दोन्ही बघायला गेलं तर ते द्रव रूपामध्ये असतात आणि ते देवा दोघं एकमेकांमध्ये मिसळतात. मिसळती रक्ती, मिसळतात ना. आणि मग नंतर पुढे काय होतं? तर अन्न रस देह रस रक्त रेते बांधे मूस, रक्त द्वय सावकाश वाढू लागे. मग काय होतं? जे काही नराचे वीर्य आणि मादीचे रज जेव्हा एकत्र येतात
ते जल रूपामध्ये पाणी रूपामध्ये एकत्र आलं, त्याच्यापासून काय तयार होतं, एक आकार, एक गोला असा तयार होतो आणि त्याच्यामध्ये अन्नरस, देहरस म्हणजे देहामध्ये इतर जे काही रस आहे किंवा अन्न त्या मातेने जे काही खाल्लेलं असतं ते त्याच्यामध्ये मिक्स होतं, एकत्र होतं ते, बरोबर ना. रस रक्त रेते बांधे मूस, रस द्वये सावकाश वाढो लागे. त्या रसांपासून त्याची सावकाश दिवसेंदिवस बघा आपण बघतो 9 महिने 9 दिवस, बरोबर ना. 9 घटका जो भाग सांगितला जातो, ज्या वेळेमध्ये ते तपासणी केल्याच्या नंतर लक्षात येतं हा आता एवढे दिवस झालेले आहेत, ते तपासणी होते ना, त्या तपासण्यामध्ये दिसून येतं की हा आता ते गर्भ एवढा मोठा आहे किंवा तिथे हे आहे किंवा ते आहे, हे सगळं तिथे जाणवतं, दिसतं. मग त्याच्यानुसार तो अंदाज लावला जातो किंवा बघितलं जातं हा आता एवढे दिवस झालेले असतील किंवा एवढा दिवस झाल्याच्या नंतर मग ती डिलिव्हरी होणार आहे सांगितलं जातं. म्हणजेच काय तर ते सावकाश त्या रसाद्वारे त्याची वाढ होते. वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना आवेगी. आता बघा ते वाढत त्याचा आकार थोडा वाढत जातोय आणि ज्या वेळेमध्ये तो पूर्ण होतो ना तेव्हा सुरुवातीला काय होतं, द्रव होतं, म्हणजे त्या नराचं वीर्य होतं आणि मादीचं रस होतं, त्याचं ते मिक्स झालं, दोन्ही रस होते, कोमल होते. आणि ज्या वेळेमध्ये ते वाढत गेले तेव्हा कोमळाचे कठीण झाले, पुढे उदक पैसावले नाना आवेगी. आणि मग त्याच्यानंतर त्या द्रवाचा मृदूपणा सोडल्यानंतर तो कठीण भाग तयार होतो आणि मग त्याच पाण्याचं रूपांतर, त्याच उदकाचं रूपांतर अवयवांमध्ये रस रूपाने असं पसरायला लागतं, छोट. ते एकदम भक्कम तयार होत नाही. जसं आता बघा एकदम शरीर यष्टी दणकट बनल्याच्या नंतर जेवढी आपण दणकट पाहतो तेवढी दणकट शरीर यष्टी सुरुवातीला असते का जन्माच्या वेळेमध्ये? नसते. ती कधी असते? जन्माच्या वेळेमध्ये तेवढी दणकट असते का? नाही ना. जन्माच्या वयामध्ये कशी असते? एकदम साधी असते की नाही? कोमळ असते. नंतर ते वाढत जात, बरोबर ना. मग ते त्या द्रव रूपानंतर त्याचा एक एक अवयव व्हायला सुरुवात होते. संपूर्ण होता बाहेरी पडे, भूमीच पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. बघा आता आहे हे सगळं पिंडोत्पत्ती स्पष्ट नावामध्येच सांगितलेलं आहे. पिंडोत्पत्ती, तो पिंड कसा तयार होतो ते सांगितलेलं आहे की आता तो हळूहळू घडत गेला की सगळे अवयव तयार झाल्याच्या नंतर, पूर्ण झाल्याच्या नंतर संपूर्ण होता बाहेरी पडे, मग ते बाहेर पडतं. आपण म्हणतो की डिलिव्हरी झाली, बरोबर की नाही. भूमीच पडता मग ते रडे. मग जसा तो बाहेर, बघा आतमध्ये तो काहीच करत नाही, आतमध्ये फक्त त्याची हालचाल होते. रडतो का तो? आतमध्ये बोलतो का तो? पण जसं तो बाहेर पडतो ना तसं लगेच ते काहीतरी वाजवतात बघा आणि मग ते बाहेर रडायला लागतं बाहेर पडल्याच्या नंतर. जर ते रडलं नाही तर असं समजतात की त्याला ऐकायला येत नाही किंवा तो मुका आहे, परंतु ते रडायला लागतं. म्हणजेच काय झालं, तो आता ह्या विश्वामध्ये आलेला आहे. भूमीच पडता मग ते रडे, अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे. म्हणजे हे सगळे ही जी प्रक्रिया आहे ना प्रत्येक प्राण्यांमध्ये अशीच आहे. अशाच प्रकारचा जन्म घडतो. मग तो मनुष्यामध्ये असू दे किंवा कुत्र्यामध्ये असू दे किंवा मांजरेमध्ये असू दे किंवा इतर कुठल्या जनावरांमध्ये, प्राण्यांमध्ये असू दे, सगळ्यांमध्ये ही अवघ्याचे अवघेच घडे ऐसा, अशी प्रक्रिया सगळ्या प्राण्यांमध्ये घडत असते. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, अवघेची मोडे आणि वाडे देखत देखता. काय म्हणजे जसा बघ आता झाला, जन्माला आला, दिवस वाढत गेले, कुडी वाडे कुबुद्धी वाडे. म्हणजे जसा देह त्याचा वाढत जाणार त्याची कुबुद्धी सुद्धा वाढत जाणार. देह म्हणजे देहबुद्धी वाढत जाते, बरोबर की नाही ना. कुडी वाडे कुबुद्धी वाडे, मुळापासून अवघेच घडे, म्हणजे मुळापासून जे हे सगळं मुळापासून घडते आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये काय होते, काय मोडतोड होत असते, पुन्हा ते दुरुस्त होऊन वाढते. म्हणजे ही गोष्ट सर्वांच्या, आता हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. देखत देखता अवघेची मोडे आणि वाडे. कधी कधी काय होतं, ते लहान बाळ पडतं, पडल्यानंतर हात मोडल्यानंतर ते परत सांधवलं जातं, परत जशाच तसा हात वाकायला सुरुवात होते. दात पडतात, पुन्हा नवीन दात येतात, होतं का नाही. दात पडतात ना, आपण त्याला दूध दात म्हणतो, पडतात ना, पुन्हा यायला सुरुवात होते, बरोबर ना. म्हणजे जातं आणि पुन्हा येतं, पडतं, मोडतं, पुन्हा वाढतं. आपल्या सगळ्यांच्या समोर घडतंय, आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आता आपण
लहानपणाचे असताना आपल्याला माहिती आहे किंवा आपण इतरांचं पाहत असतो, असंच घडतं ना की वेगळं काय आहे हे समर्थांनी त्या वयामध्ये लिहिलेलं आहे आणि हे स्पष्ट आहे प्रत्येक ठिकाणी घडतं. पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस झाले थोर, सुची लागला विचार काही काही. बघा आता प्रत्येकाच्या शरीरामध्ये अशीच घटना घडते ना, काय वेगळी काही घडते का? नाही घडत ना. वेगळी काही घडते का? नाही ना. म्हणजे दिवसेंदिवस शरीर वाढत चालला ना का मग त्याच्यामध्ये ते अवयव सुद्धा काय होतात, वाढत जातात. बुद्धी परिपक्व झाली त्याची की मग त्याचे विचार सुद्धा वेगवेगळे वाढायला सुरुवात होते. विचारांना त्याच्यात चालना मिळते, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. जसं जसं तो वाढत जातो तशी तशी त्याची आकलन शक्ती वाढते, वैचारिक क्षमता वाढते. त्याच्यानंतर त्याची संसारिक मोह माया या सगळ्या गोष्टी, बघा त्या लहान मुलाला विचार तुला काय व्हायचं, काहीच माहिती नसतं. पण जसा तो वाढतो तसं त्याच्या आशा अपेक्षा इच्छा आकांक्षा मनीषा भावना सगळं वाढतात. एक नाही वाढत, हे सगळेच वाढतात. बरोबर ना. म्हणजे हे दिवसेंदिवस झाले तोर, सुचवू लागला विचार काही काही. तो काय नंतर मग काय विचार केला त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या संगतीनुसार, त्याच्या सहपरिवारानुसार जे काही त्याला लाभतं, तिथलं जे काही वातावरण तयार होतं त्या वातावरणानुसार मग त्याची पुढची वाढ होत असते. फळामध्ये बीज आले, त्याने न्याय तेथेच आले, ऐकता देखता उमजले सकळ काही. आता फळाचं सांगितलंय, फळामध्ये सुद्धा बी असते. म्हणजे तशी मानवी देहामध्ये जर का आपण बघितलं तर बी म्हणजेच काय, वीर्य रूपामध्ये असते, ती जल रूपामध्ये असते. मनुष्याचं या देहाचं बीज म्हणजे काय, वीर्य ज्याला म्हटलं जातं. बरोबर ना, जे जल रूपामध्ये असतं. बरोबर. जर सूक्ष्मपणे जर का आपण विचार करायला गेलात, निरीक्षण केलं किंवा ऐकलं तर त्याच्या मागचं आपल्याला रहस्य उलगडेल, अन्यथा उलगडणार नाही. ऐकता देखता उमजले सकळ काही. म्हणजे आपण ऐकलं, बघितलं, समजून घेतलं. उमजलं म्हणजे काय, समजून घेतलं तर सगळं काही आपल्याला समजतं. तेने न्याय तेथे झाले. बरोबर ना. फळामध्ये पण बीज असते की नाही. हा, आता फळांचं सांगितलं, मनुष्याचं सांगितलं असं. बीजे उदके अंकुरती, उदक नसता उडून जाती, एक ठाई उदक माती होता बरे. बघा फार महत्वाचं आहे. आता मनुष्याचं आपण बघितलं. आता इथे वनस्पतींचं सांगितलंय कसं तयार होतं, तर पाणी आणि बीज. आता एखादं आंब्याची आपण बी बघितले, ज्याला आपण कोय म्हणतो किंवा वाटा म्हणतो आपल्या भाषेमध्ये, बरोबर की नाही. ते असंच फेकून दिलं तर ते तयार होतं का? त्याच्यापासून दुसरं तयार होतं का झाड, किंवा आंब्याचं झाड तयार होतं का? इतर कुठल्याही फळाचं बघा ना, होत नाही ना. त्याला पाण्यात भिजवावं लागतं, पाणी द्यावं लागतं, तेव्हा त्या पाण्याची आणि त्या बीची प्रक्रिया होते आणि मग त्याच्यापासून मोड येतो, अंकुर येतो आणि ती वनस्पती तयार होते ना. असंच आहे ना, मी नाही म्हणत आहे. ते समर्थांनी म्हटलं बीजे उदके अंकुरती, पाण्यामध्ये ती बी टाकल्याच्या नंतर त्यांना मोड येतात, अंकुर येतात. उदक नसता उडून जाते. आता ते पाण्यातच नाही टाकलं तर ते काय होतात, पाण्यात नाही टाकले. आपण बघतोय, आपण कडधान्य वगैरे जे खातोय बघा, कडधान्याचा प्रकार बघा ना, बाकीचं सोडा, कडधान्य असतात. कडधान्य आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं, ते मोड येतात बघा. मोड आले, तुम्ही मोड ते आलेले पाणी मातीमध्ये टाकून बघा, त्याच्यापासून झाड तयार होतं की नाही. म्हणजे उत्पत्ती झाली ना नवीन, परत त्या झाडाला तेच येणार ना. हा, पण जर ते पाण्यामध्ये टाकलेच नाहीत आपण, ते तसंच शिजवले किंवा आपण खाल्ले किंवा काही जर ठेवून दिले तर त्याच्यापासून उत्पत्ती होईल का? बघा होते उत्पत्ती. उदक नसता, पाण्यामध्ये भिजवलेलं नाहीये, उडून जाते. एक ठाई उदक माती होता बरे. बरोबर की नाही, करपून जाणार ते. म्हणजे बीज, पाणी आणि माती यांचा संयोग झाला तरच त्याच्यापासून उत्पत्ती होते. माती पण महत्वाची आहे, महत्वाची की नाही. आता समजा आपण चणे आपण बघितलं, एक ती बी आहे, हरभरा आहे ना, पाण्यामध्ये भिजवलं, मूळ आला, अंकुर आला, पण मातीमध्ये टाकलंच नाही, होईल का त्याच्यापासून झाड तयार? ते मातीमध्ये टाकावं लागतं तर चांगलं झाड तयार होईल, हे उत्तम आहे. अन्यथा होणार नाही. दोहीमध्ये असता बीज, भिजवून अंकुर सहज, वाढता वाढता पुढे रीज दंड आहे. आता काय सांगितलं की भिजवलेल्या मातीमध्ये बी टाकलं आपण, त्या बी पासून काय तयार होतं, अंकुर निघतोय आणि मग तो पुढे वाढतो आणि मग त्याच्यापासून आपल्याला उत्पत्ती तयार होते.
ते स्पष्ट समर्थाने सांगितले, वाढता वाढता पुढे रीज उदंड आहे. रीज म्हणजे काय? आनंद सांगितलाय. आणि आनंद म्हणजेच उत्पत्ती आहे. रीज म्हणजे उत्पत्ती आहे, नवीन नवीन तयार होते, बरोबर ना. पुढची योनी तयार होते, योनी नाही म्हणता येणार त्याला, म्हणजे त्याच्यापासून उत्पत्ती तयार होते, नवीन जीव तयार होतो. योनी म्हणण्यापेक्षा जीव तयार होतो. इकडे मुळा धावा घेती, तिकडे आग्रे हेलावती, मुळे अग्रे द्विधा होती बीजापासून. बघा आता इथे झाडाचं उदाहरण सांगितलंय. झालं जमिनीमध्ये आपण टाकलं, इकडे मुळा धावा घेती. मुळ्या म्हणजे काय? मूळ. मूळ त्या कोंबापासून, त्या अंकुरापासून मुळ कुठे जातात? खाली जातात, जमिनीमध्ये खाली जातात ना, का वर येतात? हा, जमिनीमध्ये खाली जातात, खाली पसरतात. ते कोण ह्या टोकाला जातं, कोण त्या टोकाला जातो, कोण सरळ खाली जातं, कोण कुठे जाईल तसं पाण्याचा शोध घेत असेल, कोण इथं त्यांचं जे अन्न असतं ते शोधण्याचा प्रयत्न करतात खाली जमिनीमध्ये, बरोबर ना. असंच ना. हा, फिरतात ते खाली. फिरतात म्हणजे काय? असे आपल्यासारखे फिरत नसतात, ते एकाच दिशेने जातात. ज्या दिशेला पाणी असेल, पाण्याचा झरा असेल त्या दिशेला जातात, किंवा ज्या दिशेला तुम्ही खत टाकलेला असेल त्या बाजूला त्यांची ती मुळं गेलेली असतात, बरोबर ना. इकडे मुळ्या धावा घेती, तिकडे अग्रे हेलावती. अग्रे म्हणजे वरचा भाग, वरती डोलते बघा, झाडाचा वरचा भाग डोलत असतो ना. हा, म्हणजेच फांद्या असतील, वरचा भाग असेल, त्या भागावर येणारी फळ फुलं जी पण काय असेल, किंवा त्याच्या डहाळ्या असतील, त्या वरच्या भागामध्ये आकाशामध्ये अशा डोलत असतात. मुळे अग्रे द्विधा होती. दोन भाग तयार झाले. मूळ वेगळ्या दिशेला गेला, खालच्या जमिनीमध्ये गेला, आणि अग्र उंच वरचा भाग जो आहे, अग्र भाग जो आहे वेगळ्या बाजूला गेला. म्हणजे त्या बी पासून दोन भाग तयार झाले, वरचा भाग वेगळा, खालचा भाग वेगळा झाले ना. कशापासून? त्या बियांपासून, बरोबर ना, त्या बीज पासून. मुळ्या चालिल्या पाताळी, अग्रे धावती अंतराळी, नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे. बरोबर, मुळ्या कुठे गेल्या? पाताळामध्ये गेल्या, म्हणजे कुठे? खालच्या दिशेने जातात, खाली, बरोबर ना. आणि अग्रे धावती अंतराळी, अग्रे म्हणजे वरचा भाग, शेंड्याकडचा भाग कुठे जातो? आकाशामध्ये वर 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 वरच्या दिशेने जात असतो, बरोबर ना. नाना पत्री पुष्पी फळी, लगडली झाडे. मग त्या झाडाला सगळं वेगवेगळ्या प्रकारची पानं येतात, फुलं येतात, फळ येतात, आणि मग ते झाड बहरून निघतं ना. हो, होतं का नाही तयार? असंच होतं ना तयार. हा, फान वडील सुमने, सुमनान वडील पाने, पानान वडील अनुसंधाने काष्ठ्यावगे. वनस्पतीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं तर फलान वडील सुमने. बरं, फळ कशापासून तयार होतात? फळ कशापासून तयार होतात? त्या फुलांपासून होतात ना. म्हणजेच फान वडील सुमने म्हणजे फळांचा वडील कोण झाला? फुल झाला. सुमनान वडील पाने. बरं, पानं, सुमन म्हणजे फुल, सुमनान वडील, सुमनांचं त्या फुलाचं वडील कोण? मग त्याच्या आधी जे असतील ते वडील ना. म्हणजे सुमनाचा, आता त्या फुलाच्या आधी कोण असतात? पानं असतात. म्हणजेच फुलांचे वडील कोण झाले? पानं झाले. पानान वडील अनुसंधाने. अनुसंधान म्हणजे काय? अनुसंधानामध्ये जो खोड असतो ना, खोड फांद्या, जो मूळ भाग असतो जाड एकदम, त्याला म्हणतात. म्हणजेच पानांचे वडील कोण झाले? हा, काष्ठे अवघी, काष्ठ झाले, बरोबर की नाही. काष्टान वडील मुल्या बारीक. काष्टांचं कोण? म्हणजे त्या खोडाचं, त्या फांद्यांचं वडील कोण? मुळ्या बारीक. कारण त्या कोणापासून आल्यात? मुलांपासून आलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या आधी पण, त्या खोडाच्या आधी कोण जन्माला आलं होतं? मूळ आलं होतं, बरोबर ना. मुलान वडील ते उदक. बरं, मुलं कशी काय आली? आपोआप आली का? ते मूळ अंकुर कसे काय आले? पाण्यात भिजवले म्हणून ना. मग त्यांचा वडील कोण? उदक. उदकच झालं ना. हा, उदक आवून कौतुक भूमंडळाचे. काय? तर पाणी जर का तिथून जर का घट्ट बनलं तर त्याच्यापासून वनस्पतीचा आधार बनतं. म्हणजे अशीच ही पृथ्वी बनलेली आहे ना. अशीच पृथ्वी बनली ना. हा, याची ऐसी आहे प्रचिती, तेव्हा सकाळ वडील जगती, जगती वडील मूर्ती आपण नारायणाची. बघा, आता ही प्रचिती आपण पाहायला पाहिजे. म्हणजे पिंडाची उत्पत्ती कशी होते हे प्रत्यक्ष आपण आता याच्यामध्ये बघितलं, आणि प्रत्येकाला पिंड उत्पत्तीची अनुभूती आलेली आहे, प्रचिती आलेली आहे, प्रत्येकाने पाहिलेलं आहे. तेव्हा सकाळ वडील जगती, म्हणजे पृथ्वी ही सर्व जड गोष्टींच्या आधीची आहे, पण तिची ही उत्पत्ती पाण्यापासूनच आहे. आपण नारायण.
हा तिचा पूर्वज ठरतो, बरोबर की नाही? अपनारायण तिचा पूर्वज झाला की नाही? जगती वडील मूर्ती म्हणजे त्या पृथ्वीचा पण वडील कोण झाला? अपनारायण. अपनारायण म्हणजेच काय? पाणी. कोणाचा? पृथ्वीचा. कारण पृथ्वीमध्ये ती मुलं होती, बरोबर ना? आता वडील कोण झाला? मूळ कोण झाला? पाणी. त्या वडील अग्निदेव, अग्नि वडील वायुदेव, वायुदेवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा. जब पाण्याचा जन्मदाता कोण आहे? तेजापासून पाणी तयार झालेलं आहे, अग्नी तयार झालेली आहे. म्हणजे पाण्याहून वडील कोण झाला? अग्नी झाला, बरोबर ना? अग्नि वडील वायुदेव. अग्नी कोणापासून तयार झाला? त्याचा जन्मदाताच वायुदेव आहे. वायुदेवा वडील स्वभाव अंतरात्माचा. आणि वायूचा उत्पन्न करता तो अंतरात्मा, हा स्वाभाविकच त्याचा वडील आहे. कारण वायूला उत्पन्न कोणी केलंय? तर अंतरात्म्याने केलेलं आहे. म्हणून अंतरात्मा हा त्या वायूचा वडील झाला. म्हणजे कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो, अंडा आधी का कोंबडी आधी? हा समर्थाने याचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे सकान वडील अंतरात्मा, सगळ्यांचा सगळ्यात महत्वाचा वडील कोण झाला? सगळ्यांचा बाप कोण झाला? सकान वडील अंतरात्मा. त्याचे नेणे तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया, बरोबर ना? हा त्याला जो ओळखत नसेल, कोणाला? त्या अंतरात्म्याला, जो बाप आहे सगळ्यांचा, तो दुरात्मा आहे. त्यासी नेणे तो दुरात्मा. कोणासी? सकान वडील अंतरात्मा. म्हणजे सगळ्यांचा वडील जर कोण असेल तर तो अंतरात्मा आहे. आणि तर जर त्या अंतरात्म्याला कोण ओळखत नसेल तर त्यासी नेणे, जो ओळखत नाही तो दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा, अंतरला तया. दुरात्मा म्हणजे कोण? तर जो आत्म्यापासून दूर झाला त्याला अंतरला असं मनुष्य, बरोबर का नाही? मनुष्यच म्हणतात ना. हा, जवळ असून चुकले, प्रत्ययास नाही सोकले, उगेचे आले आणि गेले देवाच करतात. हे सगळं आपल्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं. म्हणजे जवळ आत्मा आपल्या प्रत्येकाच्या अंतरी आत्मा आहे ना, आहे की नाही? का गेला? आहे म्हणून आपण ते ऐकतो, आहे म्हणून आपण हे सगळं ऑपरेट करतोय मोबाईल घेऊन. हे आता ऐकतोय किंवा मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय. जर ते नसतं तर ना मी बोललो असतो ना तुम्ही ऐकलं असतं, नाही आपण बघू शकलो असतो. म्हणजेच जवळ असून चुकले. आता मला माझ्या अंतरी अंतरात्मा होता, पण तरी सुद्धा मला ते काय कळलं नाही. तर त्यास नाही सोकले, मी त्याचा अनुभवच घेतला नाही, प्रचितीच घेतली नाही, अनुभवच घेतला नाही. उगेचे आले आणि गेले देवाच करता. नुसताच जन्माला आला, जन्माला देवाने घातला म्हणून जगला आणि मरून गेला असं झालं. म्हणजे देवाने घातलाय, देवाच करता, देवाने जन्माला घातला म्हणून आलाय, जगलोय. म्हणून काही जण असं बोलतात, काय जन्माला आलाय ती मजा करायची नाही तर काय करायची, आता करायची नाही तर कधी करायची, म्हणतात ना असं. हा, म्हणून सकान वडील देव, त्याची होता अनन्य भाव, मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटू लागले. काय म्हटलं समर्थांनी? की सर्वात श्रेष्ठ आणि जुना असा कोण असेल तर तो आत्मदेव आहे. त्याच्याशी संधान साधले पाहिजे. म्हणजे असं जर आपण ज्या वेळेमध्ये करू तेव्हा त्या प्रकृतीचा जोर कुठल्याही प्रकारचा चालत नाही. करी आपुला व्यासंग, कदापि नवे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग, पडोची नेली. म्हणजे अशा आत्म्याशी आपण जेव्हा एक रूपत्व जो साधतो ना, तो मग आपला दिनक्रम नेहमीच सुरू ठेवतो. करी आपुला व्यासंग, प्रपंचामधील सर्व जबाबदाऱ्या तो सहजतेने पार पाडतो. आणि हे करत असताना सुद्धा क्षणोक्षणी त्याचे आत्मध्यान चालूच असते. त्याचं अनुसंधान कधी थांबत नाही. जसं तुकोबारायांनी बघितलं, आपण 2 नंबरच्या ठिकाणी जाऊन बसले तरी त्यांच्या पांडुरंग पांडुरंग रोमारोमातून आवाज यायचा. अनुसंधान थांबलं का? नाही, कधीच थांबणार नाही. कदापि नवे ध्यानभंग, कधीच होणार नाही. ते किती काम त्यांच्या प्रपंचामधील संसारामध्ये मोहमायेमध्ये जरी असले तरी सुद्धा त्यांचं स्मरण चालूच असतं. तरी आपुला व्यासंग, कदापि नवे ध्यानभंग, बोलणे चालणे वेग, पडोच नेली. म्हणजे व्यावहारिक पातळीवर ते सुद्धा अगदी स्वाभाविकपणे वागत असतात. त्यांच्या रोजच्या चालण्या बोलण्यात सुद्धा कुठेच विसंगती आढळणार नाही. त्यांचा दिनक्रम हा नित्य नियमाचा असतो. कोणाचा? ज्यांना हे कळलं. जे वडिले निर्माण केले ते पाहिजे, पाहिले काय काय वडिली केले ते किती पहावे.
म्हणजे व्यवहारात अशी एक पद्धत आहे की ज्या पद्धती वाढवलेल्या निर्माण केलेल्या आहेत त्या शिकून घ्याव्या लागतात. तरी किती शिकावे असे होऊन जात. कारण वडिलांनी जेवढं पण काही केलेलं आहे ते पाहिले बघितलं पाहिजे. तो वडील जेथे चेतला तोची भाग्य पुरुष झाला, अल्पचेतने त्याला अल्पभाग्य. म्हणजे वडील आता इथे कोणाला सांगितलंय? त्या आत्म्याला, त्या भगवंताला, त्या परमात्म्याला सांगितलंय, अंतरात्म्याला सांगितलेलं आहे की ज्याच्या अंतःकरणात पूर्णपणे जो प्रकट होतो ना, तो वडील जेथे चेतलाय तोची भाग्य पुरुष झाला. सर्व साधू संत कोण आहेत? भाग्यपुरुष आहेत. त्याने जसं भगवंताने केलं तेच त्याने केलेलं आहे. पांडुरंगाने केलं तेच तुकोबारांनी केलं, ते ज्ञानेश्वरांनी केलं, तेच संत नामदेवांनी केलेलं आहे, तेच संत एकनाथांनी केलेलं आहे. बरोबर ना? संत मीराबाईंनी तेच केलेलं आहे, जनाबाईने तेच केलेलं आहे, मुक्ताबाईने तेच केलेलं आहे. बरोबर ना? समर्थ रामदासांनी तेच केलेलं आहे, कबीरदासांनी तेच केलेलं आहे. बरोबर की नाही? काय? जो वडील जिथे तो वडील जेथे चेतला तोची भाग्यपुरुष झाला, अल्पचेतने त्याला अल्पभाग्य. तो भाग्यपुरुष झाला. पण ज्या मनुष्याच्या अंतरात किंचित सुद्धा संशय निर्माण होतो त्याला भाग्य नाहीच, अल्पभाग्य. स्पष्ट सांगितलं. तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कुठे. मग त्या नारायणाला आपण आठवलं पाहिजे. तो अंतरात्मा जो आहे ना, जो आपण मागे बघितला होता सूक्ष्मजीव निरूपणामध्ये, त्या अंतरात्म्याला आपण अखंडपणे तेवत ठेवलं पाहिजे. ती ज्योत होती तेवत ठेवली पाहिजे. तिला सतत 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 आपण आठवत राहिलं पाहिजे. मग ते लक्ष्मी तयापासून जाईल कुठे. आता जर का त्या लक्ष्मीच्या समोर जर का आपण तेवत ठेवलं, ज्योत तेवत ठेवली, सतत त्याचं आपण स्मरण करत राहिलो, तर तो आपल्या सोबतच राहणार आहे. तो जाणार कुठे? नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो श्वावी कोणीतरी काया. काय? नारायण कुठे? नारायण म्हणजे कोणाला सांगितलंय? भगवंताला सांगितलंय, त्या अंतरात्म्याला सांगितलंय. तो संपूर्ण विश्वामध्ये आहे आणि म्हणून त्याची पूजा केली पाहिजे. प्रश्न असा आहे की जो निराकार आहे त्याची पूजा कशी करता येईल? त्याच्याकरता कोणत्या तरी जीवाला आनंद दिला पाहिजे, तरच आत्म्याला सुद्धा समाधान होईल. या कारणे तो श्वावी कोणीतरी काया. बघा समाधान इथे स्पष्ट, मस्त आणि साधी सरळ सोपी ओवी दिलेली आहे, परंतु गर्भितार्थ फार मोठा आहे. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तो श्वावी कोणीतरी काया. भगवंत ह्या चराचर सृष्टीमध्ये आहे, दगडामध्ये आहे ना, दगडामध्ये पण, प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी. त्याची पूजा आपण केली पाहिजे. या कारणे तो श्वावी. जर त्याला खर समाधान द्यायचं असेल, त्या भगवंताचं पूजन करायचं असेल ना, तर पूजा कोणाची झाली पाहिजे? या कारणे तो श्वावी काया, कोणीतरी काया. कोणीतरी काय म्हणजे शरीर. शरीर म्हणजे काय? दगडाचं देव करायला सांगितलं? कधीच नाही. स्पष्ट सांगितलं इथे त्याची पूजा करी जावी. कोणाची? त्या नारायणाची, त्या अंतरात्म्याची, त्या भगवंताची. ते करण्याकरता, कारण तो निर्विकार आहे, ते करण्याकरता या कारणे तो श्वावी. तो श्वावी म्हणजे समाधान केलं पाहिजे. कोणाचं? कोणीतरी काया, कोणत्या तरी देहाचं समाधान केलं पाहिजे. स्पष्ट सांगितलं इथे समर्थांनी. म्हणजे दगडाची पूजा करायला सांगितले का? मग आपण का दगडाची पूजा करतो? आपण निर्जीवाची पूजा का करतो? समर्थांनी या ओळीमध्ये स्पष्ट सांगितलंय की या कारणे तो श्वावी. कोणत्या कारणाने? या पूर्ण ब्रह्मांड मध्ये, चराचर सृष्टीमध्ये हा भगवंत आहे, हा अंतरात्मा आहे, हा आत्मा आहे आणि त्याची पूजा करायला पाहिजे. तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळं एखाद्या कोणीतरी काया, एखाद्या देहाला आपण समाधान दिलं पाहिजे. त्याला चुकीचं करता कामा, त्याच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी करता कामा नये. उपासना शोधून पाहिली तो ते विश्व पाळीती झाली, न कळे लीला परीक्षली न वचे कोणा. काय? उपासना शोधून पाहिली. म्हणजे उपासनेविषयी जर का आपण आतमध्ये शोधून बघितलं ना, एकदम निरीक्षण करून जर बघितलं ना, आपण त्याचा विचार केला ना, तर लक्षात येतं की विश्वावर प्रेम करणे म्हणजेच आपल्या आत्म्यावर प्रेम करणे आहे. कारण विश्व हा एक आत्म्याचाच अंश आहे आणि त्या आत्मदेवाच्या सगळ्याच्या सगळ्या अपरंपार कर्तृत्व कोणाला कळतंय? न वचे कोणा, न कळे लीला परीक्षली न वचे कोणा. नाही कळत ना, हीच तर लीला आपल्याला कळत नाही भगवंताची. आपण नको नको त्या गोष्टी करतोय.
बरोबर ना. त्या अंतरात्म्याला आपण कुत्रा दिसला का लगेच दगड उचलतो. अरे त्याला किती दुःख होत आहे. विश्वामध्ये भरून उरलाय तो. म्हणून तरी ते स्पष्ट सांगितलंय, न कळे लीला परीक्षली न वचे कोणा. हे कळत नाही आपल्याला, ते आपण जाणत नाहीत. म्हणून प्रत्येक प्राणी मात्रांवर आपण प्रेम केलं पाहिजे. ते प्राणी मात्रांवर प्रेम करणं म्हणजेच भगवंतावर प्रेम करणं. देवाची लीला देवेविन अनेक दुसरा कोण पाहे, पाहणे तितुके आपण देवाची असे. आता देवाची लीला कौतुक त्याचे तोच सांगू शकतो, तोच जाणू शकतो, दुसरा कोणीही समजू शकत नाही. तो जर पाहायला जायचा असेल तर पाहणारा वेगा उरतच नाही, कारण तो अंतरात्म्यामध्येच आहे ना. तर मला जर का भगवंताला बघायचंय, त्या नाथबाबांनी त्यांना बघितलं की नाही, काय कुत्र्याच्या मागे धावले ना. ते पण कशासाठी, कुत्रा भाकरी घेऊन गेला होता, बरोबर ना. अरे ती भाकरी कोरडी लागेल, ही तुपाची वाटी घे. आमची भाकरी पळवली कुत्र्याने, आम्ही काय घेऊन धावतो. मग आम्ही तिथे बघितलं का, त्याला समाधान दिलं का. त्याने भाकरी पळवली, त्या भाकरीपासून त्याच्या घशाला कोरड निर्माण होईल, ते घशामध्ये अडकेल, त्याच्या घशाला त्रास होईल, ती जाणीव त्यांना झाली. ते संत होते, जाणीव झाली त्यांना. ती जाणीव आम्हाला होते का. आमचा 1 रुपया जर इकडे तिकडे गेला तरी आम्ही नको नको ते करायला लागतोय. देवाची असे म्हणून संतांना देवाची उपमा का दिली जाते. हेच आहे, देवाची लीला देवेविन अनेक दुसरा कोण पाहणे तितके आपण देवाची. उपासना सकाळ ठाई आत्माराम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिला. अंतरात्मा जिथं नाही अशी कुठलीही जागा नाही, त्याची उपासना कुठं पण केली जाऊ शकते. म्हणून ईश्वराच्या शक्तीने कण आणि कण व्यापलेला हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. या कारणे ठाई ठाई राम आटोपले. रामे आटोपले म्हणजे राम राम रामाचा जप सांगितलं समर्थांनी, म्हणजेच उपासना सांगितली. या कारणे ठाई ठाई, तुम्ही कुठे जाऊन बसा ना. तुकाराम महाराजांनी केली ना, कुठेही केली जाऊन. ऐसी माझी उपासना आणि ता नाही अनुमाना, नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. हा, आता माझ्या उपासनेचं रस हेच आहे, परंतु तर्क करून समजणे शक्य नाही. ती उपासना उपासकाला मूळ माया आणि निरंजन यांच्याही पलीकडे नेऊन पोहोचवते. कशाच्या, निरंजनाच्या पलीकडं. आता निरंजन कुठे आहे, प्रकाश देतो सगळीकडं, उजेड देतोय, पण त्याच्याही पलीकडं ही उपासना घेऊन जाते. पण ते आपण अनुमाना आणायला नको. यापासून आपण कुठल्याही प्रकारचं अनुमान घेता कामा नये. आणि त्या नाही अनुमाना म्हणजे माझी उपासना अशी, माझी उपासना तशी, हे असता कामा नये. ती निस्वार्थी असली पाहिजे. देवाकरिता कर्मे चालती, देवाकरिता उपासक होती, देवाकरिता ज्ञानी असती कित्येक. कुणाकरता, देवाकरता. म्हणजे आत्म्याच्या सत्यामुळेच हे सगळं चालतं. जो भगवंत आपल्या शरीरामध्ये कर्माचरणाचं कार्य करत असतो, जी माहिती पुरवत असतो, बरोबर ना. हे सगळं चालवण्याचं काम तो अंतरात्मा करतोय, त्याच्यामुळे हे सगळं चालतं. त्याची कृपा झाली तरच मनुष्य उपासक होतो. देवाकरिता उपासक होती, देवाकरिता त्याची उपासना असेल, त्याची साक्षात्कार असेल, देवाकरिता ज्ञानी असतील तरच तो ज्ञानी होऊ शकतो. त्याला तेव्हाच साक्षात्कार होऊ शकतो, तेव्हाच तो ज्ञानी बनू शकतो. असे कित्येक ज्ञानी आहेत, कित्येक जणांना साक्षात्कार झालेला आहे. आपण नेहमी श्रवण करत असतो की ज्ञानेश्वर महाराजांनी रड्याच्या मुखातून वेद गायले. सहज शक्य आहे का, स्पष्ट सांगितले समर्थांनी. नाना शास्त्रे नाना मते, देवची बोलीला समजते, नेमका नेमक व्यस्ता व्यस्ते कर्मानुसार. आता हे कशानुसार होतं, जर का आपण बघितलं जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोकांची मतं आहेत, देवाची बोलीला समजते. आणि हे सगळं आत्म्यानेच निर्माण केलेलं आहे. म्हणजे नियमबद्ध असतील, स्वैर असतील, तशा त्या व्यवस्थित आणि अव्यवस्थित घटना आहेत. प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार त्या घडतात. देवास अवघे लागे करावे, त्यात घेऊ ये तितके घ्यावे, अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. काय म्हणजे सर्व विश्वाचा जर का कारभार बघितला तर ह्याच गोष्टींमुळे चालत असतो. कोणत्या, ती प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेतून चालत असतं. आणि त्यातून जे घेणं योग्य आहे ते आपण घेतलं पाहिजे. म्हणजे स्वतःचा अधिकार, बुद्धी, शक्ती ह्या ओळखून आपण आपलं आचरण ठेवलं पाहिजे. ते हितकारक असणं गरजेचं आहे, हे जास्त महत्वाचं आहे.
देवास अवघे लागे करावे, जे देवाला पाहिजे, देवाला अपेक्षित आहे, भगवंताला अपेक्षित आहे, जी शिकवण दिलेली आहे तेच केलं पाहिजे. त्यात घेऊ ये तितके घ्यावे. म्हणजे जेवढं आपल्याला घेता येईल, आपली जेवढी क्षमता आहे, जेवढं उपयोगाचं आहे, जेवढं अधिकारानुसार आपल्याला पाहिजे, जेवढं अधिकारानुसार आपल्याला मिळतं तेच आपण घेतलं पाहिजे. अधिकारासारखे चालावे म्हणजे बरे. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. आता काय फार महत्वाचं सांगितलंय. कर्म मार्गामध्ये जर बघायला गेलं तर पूजा विधीमध्ये सुद्धा देवाला आवाहन केलं जातं, आमंत्रण केलं जातं आणि विसर्जन पण केलं जातं. देवाला निरोप पण दिला जातो, असं पण विधी आहे ना. आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान, या विधीच आहे. पूर्व पक्ष झाला इथून सिद्धांत पुढे. काय देव आणि मी अशी वेगळेपणाची धारणा मनामध्ये आहे तोपर्यंत पूजा केली पाहिजे. इथपर्यंत पूर्व पक्ष मांडून झालाय. समजलं ना आता, की मी आणि देव, मी आणि भगवंत आहे ना, इथपर्यंत हे सगळं मांडून झालंय. आता पूर्व पक्ष झाला इथून सिद्धांत. आता पुढे सिद्धांत सांगितलंय. काय की उपासनेतून कसं आपल्याला पुढचं तारता येईल, ते आत्म्यापर्यंत कसं पोहोचता येईल. आता इथे आत्मा काय, अंतरात्मा काय सूक्ष्म जीवातून दाखवलं आणि पिंड उत्पत्तीमध्ये दाखवलं की नक्की काय. पुढे सिद्धांत समर्थांनी सांगितलेलं आहे, ते पुढच्या समासामध्ये सांगितले. वेदांत सिद्धांत धातांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचकर्ण सांडून हित वाक्यार्थ पहावा. हे फार महत्वाचं सांगितलं. आता काय की म्हणजे आता आपल्याला आतापर्यंत काय सांगितलं, पूर्व पक्ष सांगितला, आवाहन आणि विसर्जन पर्यंत आपण आलेले. त्याच्या मधला भाग जो काय आहे तो आपल्यापर्यंत आतापर्यंत सांगितला, उत्पत्ती सांगितली. पुढच्या समासामध्ये शेवटचा भाग सिद्धांत म्हणजे शेवटचा अंतिम ते सांगितलं जाईल. पण वेदांत सिद्धांत धातांत रचित प्रमाण नेमस्त. वेदांत म्हणजे काय, वेद म्हणजे काय, शास्त्रांचं मत. सिद्धांत म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे गुरुने दिलेला उपदेश. आणि दादांत म्हणजे काय, स्वतःचा अनुभव. या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. वेदांत सिद्धांत दादांत. म्हणजे वेदांचा म्हणजे शास्त्रांचा अभ्यास, शास्त्रांचं मत, शास्त्र काय सांगतं. सिद्धांत म्हणजे गुरूंचा उपदेश काय, गुरुने काय सांगितलेला आहे. दादांत म्हणजे माझा स्वतःची स्वप्रचिती काय आहे, प्रचित प्रमाण नेमस्त. या तिन्ही प्रकारने मिळणारा जो अनुभव आहे, कोणाचा, शास्त्राचा, गुरुचा आणि स्वप्रचितीचा. हा जो अनुभव आहे हा एकमेकांशी मिळता जुळता असला तर तो प्रमाण धरावा, हा नियम आहे. प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडून हित वाक्यात पाहावा. म्हणजे 5 महाभूतांपासून जी निर्मिती होत गेली ना, तिचा अभ्यास सोडून द्यायचा आणि हित करून घ्यायचा. पंचीकरण सांडून हित म्हणजे पंचमहाभूतापासून हा देह निर्माण झालाय, आपण त्याच्यात अडकून बसून येतो नाही. वाक्यार्थ पहावा. ते कसे, तर जसे वाक्यातील अक्षर आपण सोडून देऊन त्यांच्या मागचा अर्थ घेतो ना, तसं वाक्याला धरून चालतो का आपण, नाही, त्याचा अर्थ घेतो. तसं समर्थांनी सांगितलं. वाक्यार्थ पाहावा, पंचकर्ण सोडून सांडून हित म्हणजे त्या पंचमहाभूतांपासून जी निर्मिती होत गेली ते सोडून द्यायचं. त्याच्यापासून काय मला हित करता येईल ते घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. वाक्यार्थ पहावा म्हणजे त्या वाक्यानुसार त्याचा अर्थ आपण जसं समजून घेतो तसं या पंचमहाभूतांमध्येच हा देह आहे हे समजून घ्यायचं, सोडून द्यायचं आणि पुढे चालत राहायचं त्या भगवंताच्या प्रवासामध्ये. इथे श्रीदास बुधे गुरु शिष्य संवादे पिंडोत्पत्ती निरूपणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ. एदनम मम श्रीराम समर्थ.